ममाईच्या किचनमध्ये आज करूया अळूवड्या। त्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, तांदळाचं पीठ थोडंसं, तीळ, तिखट, हळद, धण्याजिऱ्याची पूड, ओवा आणि चवीनुसार मीठ। चिंचेचा कोळ बनवण्यासाठी चिंच आणि गूळ समप्रमाणात 2 तास भिजत ठेवायचं आणि पिळून नंतर त्याचा रस काढून घ्यायचा। मी हा कोळ आधीच करून ठेवला होता। हा चिंचेचा कोळ आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं। हे असं छान सरभरीत भिजवून घेतलं। अळूच्या पानांचे देठ असे काढून घ्यायचे। मी आधीच सगळ्यांचे काढून घेतले होते। अळूच्या प्रत्येक पानाला असं डाळीचं पीठ कालवलेलं लावून घ्यायचं आणि त्याचे असे सगळे व्यवस्थित रोल करून घ्यायचे। असं प्रत्येक पानाचे रोल करायचे। मी हे असे इडली पात्रामध्ये ताटलीला थोडंसं तेल लावून ठेवून दिले। जेवढा वेळ इडलीला लागतो तेवढाच वेळ। हे छान वाफवले गेलेले। याचे असे मध्यम आकाराचे छोटे छोटे रोल्स कापून ठेवायचे। तेल गरम करून ह्या वड्या अशा तळायला टाकायच्या। अशा तऱ्हेने त्या सगळ्या छान व्यवस्थित तळून घ्यायच्या। त्यांचा रंग बदललाय, आता त्या काढून घ्यायच्या आणि टिश्यू पेपरवर टाकायच्या। ह्या आपल्या अळूवड्या खाण्यासाठी एकदम तयार।